नमस्कार मंडळी, आज कामिका एकादशी त्यानिमित्त एक कविता सादर करते। कवितेचं नाव आहे वाकळ। संत जनाबाईला दळणकांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून तिची वाकळ घेऊन जातो। या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री दी इनामदार यांनी लिहिलेली एक वाकळ नावाची सुंदर कविता वाचनात आली, ती आपणासाठी सादर करते। चला आता ऐकूया। पीठ शेल्याला लागले झाला रावळी गोंधळ, पीठ शेल्याला लागले झाला रावळी गोंधळ, कुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल। पीठ चाखले एकाने मने आहे ही साखर, पीठ चाखले एकाने मने आहे ही साखर, पीठ हुंगले दुजाने मने सुगंधी कापूर। कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना, कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना, बुचकळला पाण्यात पीठ धुवून जाईना। झाली संचित पंढरी वाडे रावळी वर्दळ, झाली संचित पंढरी वाडे रावळी वर्दळ, ठिगळाच्या पांघरुणा ठिगळाच्या पांघरुणा शेला मनती सकळ। फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ, विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळघळ, जनी रडे घळघळ। तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। धन्यवाद।